महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेची किती धुंडवडे निघालेत आणि पोलीस किती झोपा काढतायत हे तुम्हाला ही बातमी ऐकून कळेल. कारण कोल्हापुरातल्या एका महाभाग डॉक्टरनं तब्बल 400 महिलांचा बेकायदा गर्भपात केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर हे राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांचा जिल्हा आहे. आरोग्यमंत्र्यांचा जिल्ह्यातच एवढं मोठं रॅकेट उघड झाल्यानं आता वातावरण चांगलंच तापलंय. कोल्हापुरातला हा सगळा राडा काय आहे पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. समाजाला दिशा देण्याची आणि आरोग्य व्यवस्थेचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर असते, अशाच एका वरिष्ठ निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यानं पैशांच्या हव्याचा पोटी गेल्या काही वर्षापासून कोल्हापुरात अवैध गर्भपाताचे भयानक रॅकेट चालवल्याचं उघडकीस आलंय. करवीर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात कोल्हापूरचे माजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांना अवैध गर्भपात करत असताना अगदी रंगेहात पकडण्यात आलाय. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशी दरम्यान आणि चौकशीच्या पहिल्याच टप्प्यात या पांढरपेशा गुन्हेगारानं गेल्या 2 ते 3 वर्षांच्या कालावधीत तब्बल 4000 पेक्षा अधिक बेकायदेशीर गर्भपात केल्याची अत्यंत धक्कादायक कबुली दिली आहे, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्र हादरून गेलंय. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अवैध गर्भपात लिंग तपासणी होत असल्याबाबत प्राथमिक माहिती मिळाल्याने कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी यांना अवैध गर्भपात निदान करणारे जे कोणी इसम असेल त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने 3 स्टार लॉजिंग कळंबा येथे दिनांक 26/7/26 रोजी रेकॉर्डवरील आरोपी स्वप्नील करबा पाटील हा त्याच्या काही साथीदारांसह अवैध गर्भपात तपासणी करीत आहे अशी बातमी मिळाल्याने त्या ठिकाणी करवीर पोलिसांनी छापा घातला होता. त्या ठिकाणावरून 2 एजंट महिला यांना ताब्यात घेतले होते. त्यातील एजंट महिला अश्विनी शिंदे ही स्वप्नील पाटील याच्याकडून ज्या महिलांची तपासणी करायच्यात व ज्या महिलांना त्यामध्ये मुलगी आहे असे निष्पन्न होत होते, अशा महिलांना भीमनगर हाऊसिंग सोसायटी कदमवाडी येथे प्रतिमा हॉस्पिटल येथील डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांच्याकडे गर्भपात करण्यासाठी पाठवत होत्या. त्या अनुषंगाने करवीर पोलिसांनी पोलीस उपाधीक्षक सोपा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी छापा घातला असता त्या ठिकाणी एक बनावट पेशंट त्या ठिकाणी आम्ही पाठवून दिला. त्या ठिकाणी आम्हाला डॉक्टर चंद्रकांत गायकवाड हे त्या सदर महिलेला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या होत्या व तिचा गर्भपात करण्याची तयारी करत होते. त्याच वेळेस आम्ही पोलिसांनी छापा घातला व गर्भपात करण्याचे सर्व साहित्य, गर्भपात करण्याची आवश्यक असलेली उपकरणे तसेच पोर्टेबल सोनोग्राफी मशीन तेथून आम्ही ताब्यात घेण्यात आलेली. कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती भागाजवळ असलेल्या कदमवाडी परिसरातील भीमनगर हाऊसिंग सोसायटी रोडवर प्रतिमा हॉस्पिटल नावाचे एक रुग्णालय. हे रुग्णालय डॉक्टर चंद्रकांत गायकवाड चालवत होते. दिसायला हे सामान्य रुग्णालय भासत असलं तरी या रुग्णालयाच्या बंद दाराआड गर्भलिंग निदान आणि त्यानंतर जन्माला येण्यापूर्वीच मुलींची हत्या करण्याचा काळा व्यवसाय राजरोसपणे सुरू होता. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक आणि करवीर उपविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संदर्भात अत्यंत खात्रीशीर आणि गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकानं बुधवारी मध्यरात्री या रुग्णालयाची नाकेबंदी केली. पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी एका डमी गरोदर महिलेची मदत घेतली. या डमी महिलेला एजंटच्या माध्यमातून प्रतिमा हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं होतं. डॉक्टर गायकवाड यानं त्या महिलेच्या गर्भपाताची सर्व जय्यत तयारी केली होती आणि तो प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करणार इतक्या दबा धरून बसलेल्या करवीर पोलिसांच्या पथकानं आयत्या वेळी धाड टाकली. अचानक समोरून पोलीस पाहून डॉक्टर गायकवाड यांचे धाबेदन आणले. पोलिसांनी त्याला शस्त्रक्रिया गृहातच रंगेहात पकडलं आणि त्याच्या बेकायदेशीर कृत्याला खीळ घातली. या संपूर्ण आंतरजिल्हा अवैध गर्भपात रॅकेटची पाळमुळं शोधण्यासाठी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या एका कारवाईचा मोठा धागा कारणीभूत ठरलाय. कोल्हापुरातील कळंबा परिसर हा पर्यटन आणि निवास व्यवस्थेसाठी ओळखला जातो. याच कळंबा परिसरातील श्री स्टार लॉजिंगवर करवीर पोलिसांनी 26 जुलै रोजी अचानक छापा टाकला होता. त्या छाप्यात पोलिसांना लॉजच्या एका खोलीमध्ये पोर्टेबल सोनोग्राफी मशीनद्वारे बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान करताना स्वप्नील पाटील नावाचा एक संशयित तरुण आणि त्याच्यासोबत असणाऱ्या 2 महिला एजंट आढळून आल्या होत्या. पोलिसांनी तात्काळ त्या तिघांना अटक करून त्यांच्याकडून सोनोग्राफी मशीन आणि इतर साहित्य जप्त केलं होतं. या अटकेत असलेल्या संशयितांमध्ये अश्विनी शिंदे नावाची एक महिला एजंट होती.
पोलिसांनी खाक्या दाखवताच अश्विनी शिंदे हिनं पोपटासारखं बोलायला सुरुवात केली. तिच्या कसून केलेल्या चौकशीतून पोलिसांच्या हाती अत्यंत संवेदनशील माहिती लागली. अश्विनीनं पोलिसांना सांगितलं की त्या 3 स्टार लॉजवर किंवा इतर गुप्त ठिकाणी पोर्टेबल मशीनच्या सहाय्यानं ज्या गरोदर महिलांची तपासणी केली जायची आणि ज्या महिलांच्या गर्भात मुलगी असल्याचं निष्पन्न व्हायचं, अशा महिलांच्या नातेवाईकांना गाठून त्यांना गर्भपातासाठी तयार केलं जायचं. यानंतर मुलीचा गर्भ पाडण्यासाठी या महिलांना थेट कदमवाडीतील भीमनगर येथील डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांच्या प्रतिमा हॉस्पिटलमध्ये पाठवलं जात असे. या माहितीनं पोलिसांचे डोळे पांढरे झाले, कारण डॉक्टर गायकवाड हे शासकीय सेवेतील अत्यंत मानाच्या पदावरून निवृत्त झालेले अधिकारी होते. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी तात्काळ पावलं उचलली आणि प्रतिमा हॉस्पिटलवर सापळा रचून धाड टाकली. डॉक्टर चंद्रकांत गुंडू गायकवाड हा केवळ एक साधा डॉक्टर नाहीये, तर त्याचा वैद्यकीय क्षेत्रातील आणि शासकीय सेवेतील अनुभव थक्क करणार आहे. शासकीय सेवेत असताना त्यानं अत्यंत जबाबदारीची आणि प्रतिष्ठेची पदं भूषवली आहेत. डॉक्टर गायकवाड यांना आपल्या सेवा काळात रायगड, मुंबई, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या अत्यंत महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक म्हणजे सिव्हिल सर्जन म्हणून दीर्घकाळ सेवा बजावली होती. याशिवाय मुंबईतील प्रसिद्ध सेंट जॉर्ज रुग्णालयात असिस्टंट सुपरिटेंडंट आणि राज्याच्या आरोग्य विभागात आरोग्य उपसंचालक यांच्यासारख्या सर्वोच्च आणि धोरणात्मक पदांवरही तो कार्यरत होता. वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत आदरयुक्त नाव असलेला आणि शासकीय सेवेतून मानसन्मानानं निवृत्त झालेला हा वर्ग 1 चा अधिकारी निवृत्तीनंतर एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन पैशांसाठी भ्रूणांचा कसाई बनेल अशी कल्पना कोल्हापूरकरांना कधीच आली नव्हती. कायद्याचं रक्षण करण्याची शपथ घेतलेल्या या माजी वरिष्ठ अधिकाऱ्यानंच कायद्याची लक्तरं वेशीवर टांगली होती. अनेक वर्षांच्या अनुभवाचा वापर त्यानं गर्भपातासारख्या गुन्हेगारी कृत्यांसाठी अत्यंत पद्धतशीरपणे करून घेतला होता, जेणेकरून कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेला संशय येणार नाही. करवीर पोलिसांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास जेव्हा डॉक्टर चंद्रकांत गायकवाड याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्याची प्रक्रिया सुरू केली, तेव्हा एकाएकी त्याची प्रकृती बिघडल्याचं समोर आलंय. स्वतः डॉक्टर असल्यानं आणि वय 70 वर्ष असल्यानं त्याला अचानक रक्तदाबाचा आणि अस्वस्थतेचा त्रास जाणवू लागला. पोलिसांच्या ताब्यात जातात आरोपी डॉक्टरचं अवसान गळालं. त्याची खालावलेली प्रकृती पाहता पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता त्याला तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी कोल्हापूरच्या शासकीय छत्रपती प्रथमाराजे रुग्णालयात दाखल केलं. सध्या पोलिसांच्या कडक बंदोबस्तात त्याच्यावर CPR रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्याची प्रकृती स्थिर असल्याचं घोषित केल्यानंतर पोलीस त्याला रुग्णालयात हजर करून त्याची पोलीस कोठडी मागणार आहेत. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.